नमस्कार, मी तन्मयी भावे. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 3 वर्षाच्या पोटच्या मुलीला बापाने 6,000 रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड. कोर्टान खंडोबा देवस्थानात विकासाच्या नावाखाली सेवेकरी आणि पुजारींना विस्थापित करण्याचा विश्वासांचा प्रयत्न. अत्याचार सहन करीत जीव मुठीत धरून जगताय देवाचे मानकरी. पाथर्डीत दरोडा, 45,000चे दागिने लंपास. सुपा MIDCत आम इंडियाच्या कामगारांचे आमरण उपोषण. नगरची अश्विनी सर्वप्रथम वीरबाला ठरली आहे. वीरबाला म्हणजे राष्ट्रपती बालशौर्य पुरस्काराची मानकरी. इयत्ता 6वीत शिकणाऱ्या अश्विनीनं आपल्या लहान बहिणीला बिबट्याच्या जबड्यातून सोडवलं. या साहसाबद्दल तिचा दिनांक 26 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव होणार आहे. अकोल्यात बिबट्याच्या तावडीतनं मोठ्या साहसानं धाकट्या बहिणीची सुटका करणाऱ्या अश्विनी बंडू उघडे या आदिवासी समाजातील मुलीला यंदाचा राष्ट्रपती बालशौर्य पुरस्कार जाहीर झालाय. अश्विनी नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या मेहेंदुरी इथं छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता 6वीत शिकतीये. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते अश्विनीला गौरविण्यात येणार आहे. अकोले तालुक्यातल्या मेहेंदुरी इथं उघडे हे आदिवासी कुटुंब वाटेकरी म्हणून काम करत आहे. दिनांक 9 जून 2014 रोजी अश्विनीचे वडील बंडू उघडे झेंडूच्या शेताला पाणी भरत होते, तर अश्विनी आणि तिची धाकटी बहीण रोहिणी आंबे गोळा करत होते. त्याचवेळी शेजारच्या उसाच्या शेतातून बिबट्यानं अचानक रोहिणीवर हल्ला केला. बिबट्यानं तिचं डोकं पाठीमागून पकडलं होतं. अश्विनीनं घाबरून न जाता रोहिणीचा पाय ओढला आणि तिला बिबट्याच्या तावडीतून सोडवलं. दोघींचा आरडाओरडा ऐकून धावत आलेल्या तिच्या वडिलांनी बिबट्याला पळवून लावलं. या हल्ल्यात रोहिणीच्या डोक्याला 3 टाके पडले होते. याची माहिती वन खात्याला मिळताच वन खात्यानं त्या ठिकाणी तातडीनं पिंजरे लावले आणि त्यानंतर नर, मादी आणि 2 बछड्यांना पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आलं. या वृत्ताची दखल मुंबईतल्या इंडियन काउन्सिल ऑफ चाइल्ड वेलफेअरचे कार्यकर्ते शंकर आपटे यांनी घेतले. त्यांनी अश्विनीच्या शाळेशी संपर्क साधून तिच्या शौर्य पदकासाठी दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला. विद्यालयाचे मुख्याध्यापक BK बनकर यांनी याबाबतचा प्रस्ताव दिला होता. राष्ट्रपती भवनातून मुख्याध्यापक बनकर यांना या पुरस्काराची माहिती देण्यात आली. पुरस्कार जाहीर झाल्यामुळे आनंद झाल्याचं अश्विनी आणि रोहिणीनं सांगितलं आहे. दिनांक 26 जानेवारीला अश्विनी बंडू उघडे, शिक्षक DS वैरागर आणि श्रीकांत मालुंजकर हे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती बालशौर्य पुरस्कार जाहीर झालेली अश्विनी ही नगर जिल्ह्यातली पहिलीच विद्यार्थिनी असल्यानं तिचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. पाथर्डीत पडलेल्या दरोड्यानं परिसर हादरून गेला. यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पाथर्डी तालुक्यातल्या कोरड गावात मुखेकरवाडी इथं बाळासाहेब मुखेकर यांच्या घराचा कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 65,000 रुपयांची रक्कम चोरून नेली आहे. चोरट्यांचा माग काढताना श्वान पथकासह ठसे तज्ञांना यश आलेलं नाहीये. मंगळवारी रात्री 9 वाजल्यानंतर पहाटे 3च्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. दिनांक 20 जानेवारी रोजी बाळासाहेब मुखेकर आणि त्यांचं कुटुंबीय घरात झोपलेलं होतं. शेजारच्या घराला त्यांनी कुलूप लावलेलं होतं. हे कुलूप तोडून लोखंडी पेटीतील 10,000 रुपये रोख आणि 55,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेलेत. पोलिसांनी नगरमधून श्वान पथक आणि ठसे तज्ञांना बोलावलं होतं. श्वानानं कोळसांगळी शिवारात चोरटे गेल्याचा माग दाखवला, परंतु चोरट्यांचा तपास पोलिसांना लागला नाही. ग्रामीण भागात चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. अपूर्व पोलीस दलाचं कारण सांगून आम्ही काय करू शकतो असं पोलीस म्हणतात. लोकांनीच काळजी घेतली पाहिजे. शहर आणि तालुक्यात गुन्हेगारीत वाढ होत असून चोऱ्या, खून, मोटरसायकल चोरी, भ्रष्टाचार, बलात्कार, विनयभंग अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली जात नाहीये. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याची तक्रार जनता आता करतीये. पाठीमाग आडा झाला का, ते आडा झाल्यानंतर मी बाहेर आले का मला दार उघडं दिसलं का मी घरात डुकून पाहिलं तर मग सगळा राडा घरात. तर मग पाठीमाग मालक आले, ते म्हणले हात लावू नको कशाला. मी कशालाच हात नाही लावला, हाही तसंच ठेवलं सगळं. नंतर मग ओरडलं का. एका तुळीची मोहन माळ होती, एका तुळ्याचा सर, एका तुळीची पोत, 4 ग्रॅमची झुंबर, 5 ग्रॅमची अंगठी आणि अर्धा ग्रॅमची 3 ओम, 1 ग्रॅमचा 1 आणि 1 ग्रॅमची हुजरं, 2.5 ग्रॅमच्या रिंगा, 5 ग्रॅमचे 5 भाराचे चांदीचे चाळ आणि 2 भाराचे चांदीचे चाळ बारीक मुलाचे. पैसे 10,000 रुपये. चोर झालेली माहीतच नाही, पण 4ला पाहिलं. 4 वाजता पाठीमाग आडा झाला का मग 4 वाजता बाहेर आलो आम्ही. तेव्हा बघितलं. प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. किरकोळ 6,000 रुपयांसाठी पोटच्या मुलीला विकल्याचा धक्कादायक प्रकार
चाइल्ड लाईन संस्थेमुळे उघड झालाय। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित बापावर गुन्हा दाखल करण्यास सपशेल नकार दिल्यानं चाइल्ड लाईन समोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता। शेवटी या 3 वर्षाच्या मुलीला तिला ज्या ठिकाणी विकलं होतं त्याच महिलेच्या ताब्यात देण्याचा प्रताप पोलिसांनी करून दाखवला। पैशाच्या हव्यासापोटी 3 वर्षांच्या मुलीला तिच्या बापानं विकल्याची घटना शहरातील माळीवाडा परिसरात घडली आहे। ही मुलगी सध्या दुसऱ्या आईकडे राहतेय, मात्र याबाबत पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। पोलिसांनी कायद्यानुसार यात फिर्यादी होणं हा नियम आहे, मात्र पोलीस अशा गुन्ह्यांबाबत कायम टाळाटाळ करतात। हे प्रकरण अहमदनगर इथल्या चाइल्ड लाईन या बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं उघडकीस आणलंय। माळीवाडा परिसरात ही 3 वर्षांची मुलगी मातीत खेळत होती। तिच्या अंगावर असलेल्या जखमा गंभीर स्वरूपाच्या होत्या आणि तिला औषधोपचार मिळाले नसल्यानं स्वयंसेवकांच्या लक्षात आल्यानं या मुलीची स्वयंसेवकांनी विचारपूस केली। या मुलीला दारुड्या बापानं 3000 रुपयांना विकल्याचं उघड झाल्यानं त्यांना धक्काच बसला। ही मुलगी कोणाची आहे याचा शोध माळीवाडा परिसरात स्वयंसेवकांनी घेतला, तेव्हा एक व्यक्ती ती मुलगी माझीच असल्याचं सांगू लागला। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता ती मुलगी नातेवाईकांची असून त्यानं घरकामास मदत व्हावी म्हणून तिला 6000 रुपयांना विकत घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। शेवटी हा प्रकार कोतवाली पोलिसांना सांगण्यात आला, तेव्हा या व्यक्तीनं तिच्या बापाला घेऊन येतो अशी बतावणी करून तिथून पळ काढला। तिचा बाप मुंबईत गेलाय, तो दारू पितो आणि रस्त्यावर भीक मागून जगतोय। या मुलीची आई लहानपणीच मरण पावली। ती अनाथ असून तिचे योग्य प्रकारे संगोपन होत नसल्याचं तिच्या शरीरावर असलेल्या जखमांवरून दिसतच आहे। या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्यानं या मुलीला बालसुधारगृहात पाठवणं शक्य नाही। पोलीसही उगाच कामाचा व्याप वाढायला नको म्हणून या मुलीची साधी नोंद घेण्यास देखील तयार। नमस्कार, मी चाइल्ड टीम मेंबर आहे वृषाली भालेराव। काल संध्याकाळी 5:30च्या दरम्यान आम्हाला कॉल आला होता सीसी मुंबईकडून की एक 5 ते 6 वर्षाची मुलगी आहे, पारधी समाजाच्या लोकांनी तिच्याजवळ स्वतःजवळ ठेवून घेतली आहे कामासाठी। त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आम्ही गेलो होतो सकाळी, टीम मेंबर शाहीद बरोबर मी स्वतः गेले होते चौकशी करण्यासाठी। तर ती मुलगी तिथं आढळली। त्यानंतर आम्ही कोतवाली पोलिसांच्या सहाय्याने सोनोना मॅडमला सोबत घेऊन गेलो तिकडे। त्या मुलीला स्वतः ताब्यात घेतली। तेव्हा असं कळालं की ती मुलगी जी आहे ती तिच्या चुलत्याची असून त्या मुलीला त्यांनी विकत घेतली होती। ती मुलगी पांगळी होती, त्यामुळे त्यांनी 6000 रुपये देऊन ती मुलगी स्वतःच्या ताब्यात घेतली। त्या मुलीला ताब्यात घेतली असून तिच्या अंगावर भरपूर जखमी आहेत, मारहाण केलेली त्या मुलीला। सध्या त्या मुलीला आपण कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेली आहे। थोड्या वेळानं त्या मुलीला आपण बालकल्याण समितीसमोर हजर करून तिला तात्पुरतं निवारण उपलब्ध करून देणार आहोत। पाथर्डीमध्ये आणेवारीची ब्रिटिशकालीन पद्धत मोडीत काढून शास्त्रशुद्ध पद्धतीनं सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकरी करतात। यासाठी कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला होता। यावेळी पंचक्रोशीतले शेतकरी आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते। सरकारची खरीप आणेवारी तपासण्याची पद्धत ब्रिटिशकालीन आहे, ही पद्धत बदलावी अशी मागणी शेतकरी मोठ्या संख्येनं करतात। पाथर्डी तालुक्यात खरीप आणेवारीच्या यादीत काही गावांचा समावेश करावा, तसंच इतर प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील शेकटेसह परिसरातील 6 गावातील शेतकरी आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी राष्ट्रीय महामार्गावरील शेकटे फाटा इथं रास्ता रोको केला। यंदाच्या खरीप हंगामात शासनानं तालुक्यातील 80 गावांचा समावेश केलाय। यातून आमची गावं वगळली आहेत। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून कपाशी, बाजरी, सोयाबीन ही पिके घेतो, त्यामुळं आमच्या गावांचा खरीप आणेवारीसाठी समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। अकोला, पालवेवाडी, फुंदेटाकळी, येळी हा रस्ता वाहतुकीला अयोग्य असून या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी अकोल्याचे सरपंच सुभाष कैकान यांनी केली। टाकळी मानूरचे मंडळ अधिकारी NB शिंगारे, माणिकदंडीचे RP शेकटकर यांनी या मागण्यांचं निवेदन स्वीकारून प्रत्यक्ष पीक पाहणी करून अहवाल शासनाकडे पाठवला जाईल, त्यानंतर शासन निर्णय कळवला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला। या आंदोलनात आम आदमी पार्टीचे तालुका संयोजक किसन आव्हाड, पागोरी पिंपळगावचे सरपंच कचरू दराडे, सुरेश नागरे, बाळासाहेब घुले, दिगंबर सोलाट, महेंद्र गर्जे तसंच शेकटे, मोहसदेवडे, अकोला, प्रभू पिंपरी, पागोरी पिंपळगाव आणि निपाणी जळगाव आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। आमचा हा जो परिसर आहे हा प्रत्यक्षात खरीप पिकाचं उत्पादन घेणार आहे, पण शासन धोरणाप्रमाणे रब्बीची नोंद होते आणि ही जी नोंद लावली जाते ही सरकारी कार्यालयात बसून घेतली जाते। त्याच्यामुळं संपूर्ण शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे। यात बदल होणं अत्यंत निकडीचं आहे। दुसरा जो मुद्दा होता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222, या 222च्या दर्जाबाबत तो सुरुवातीला काम झालं तेव्हापासून प्रश्नचिन्ह आहे।
आज आमची मागणी होती खड्डे बुजवण्याची, पण जे खड्डे बुजवले जातात हे नाममात्र स्वरूपाचे आहेत. जे इंजिनिअरिंगच्या पद्धतीप्रमाणे खड्डे बुजवले जावेत त्या पद्धतीनं हे खड्डे बुजवले जावेत ही आमची अपेक्षा आहे. तशा स्वरूपाचं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांना आम्हाला दिलेलंही आहे. दुसरा जो रस्ता आहे महामार्ग क्रमांक 144 अकोला, तर या संदर्भात निकृष्ट काम आहे. कामात सुधारणा करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि हे तीनही कामाच्या बाबतीत जर आम्हाला त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेपर्यंत जर तोडगा निघाला नाही तर कोणत्याही वेळी आणि कोणत्याही प्रकारचं मात्र अत्यंत उग्र आणि आक्रमक स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार आहोत. आजचं तुर्तास आंदोलन स्थगित असलं तरी खऱ्या अर्थानं पुढच्या आंदोलनाची जाणीव या आंदोलनातून झालेली आहे आणि ते केव्हाही आणि अत्यंत कडवट स्वरूपाचं होईल याची सर्व अधिकाऱ्यांनी जाणीव घेतलेली आहे, त्यांना जाणीव झालेली आहे. आज आमच्या अकोला पालवीवाडी शेकटे मोज या ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही आज नॅशनल हायवे 222 वरती शेकटा फाट्यावरती रस्ता रोको आंदोलन केले. आमच्या निवेदनाच्या प्रमुख मागण्या होत्या की जे आमचे गाव आहेत ही खरीप आणेवारीमध्ये घेतली गेली पाहिजेत. मुळात शासनाने गेली इंग्रज काळापासून ही गावे रब्बी आणेवारीमध्ये आहेत आणि मग एवढे जो 60-65 वर्ष झालं तुम्ही रब्बी आणेवारी कुठपर्यंत धरणार आहेत. म्हणून आमची एक रास्त मागणी की आता आमचं प्रमुख पीक हे खरीपाचंच असल्यामुळं कापूस आहे, बाजरी आहे. आता ज्वारी आमच्याकडे पाणीच नसल्यामुळे ज्वारीचं गव्हाचं पीक घेताच येत नाही. त्याच्यामुळे आमची गाव ही खरीप आणेवारीमध्ये घेतली गेली पाहिजे, खरीप आणेवारी समावेश केला पाहिजे. त्याबद्दल तहसील कार्यालयामार्फत त्यांचे शिनगारे भुसे आलेले आहेत सर्कल साहेब, त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही वरिष्ठांना तुमच्या भावना कळवू. प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. यानंतरही आपण काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, बघत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. मिरी करंजी गट पोटनिवडणूक सन 2015. निस्वार्थी स्वच्छ राजकारणी, आबालवृद्धांचे लाडके नेते मोहनराव पालवे अर्थात आपले सर्वांचे लाडके बावला शेठ यांच्या पत्नी सिंधुताई फक्त आपल्या पाठबळावर या निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. शिवशाहीचे रंग चढवूया, चला उठा, चला उठा, चला उठा, महाराष्ट्र घडवूया, महाराष्ट्र घडवूया. धनुष्यबाणाचं बटन दाबून शिवसेनेला विजयी करूया. यासाठी लक्षात ठेवा अनुक्रमांक 5 आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. कल्याण जिथे धनुष्यबाण, धनुष्यबाण. तू बाई तू गडी तू, शिवसेना निवडू मी आणि तू. सौभाग्यवती मोनाली वैभव खलाटे या आहेत मिरी करंजी गट पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांच्या अधिकृत उमेदवार. मोनालीताईंचा अनुक्रमांक आहे 2 आणि निवडणूक चिन्ह कमळ, कमळ, कमळ. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींना विनम्र आवाहन. मिरी करंजी गट पोटनिवडणूक सन 2015. शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ भाजपला साथ. सौभाग्यवती मोनाली वैभव खलाटे यांचा अनुक्रमांक आहे 2 आणि चिन्ह आहे कमळ, कमळ, कमळ. आपलं एक मत प्रगतीला, एक मत द्या समृद्धीला, आपलं एक मत सर्वांगीण विकासाला, आपलं बहुमोल मत द्या भाजपच्या कमळाला. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आराधना ज्ञानपीठाची शाखा नगरमध्ये सुरू होणार आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री आराधना ज्ञानपीठ ट्रस्ट अहमदनगर या कार्याचं दिनांक 24 जानेवारी रोजी दुपारी 1 ते 5 या वेळेमध्ये भूमिपूजन करण्यात येणार आहे. या भूमिपूजनाच्या आधी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत सह्याद्री हॉस्पिटलद्वारे शिबिर घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता सर्व संत मंडळी, पाहुणे मंडळी, अधिकारी मंडळी, त्याच्यामध्ये विशेषतः परमपूज्य नाना महाराज सोनई, सौ लक्ष्मी देवी रेणुका दरबार सोनई, त्यानंतर राष्ट्रसंत श्री परमपूज्य
रमाकांतजी व्यास महाराज, त्यानंतर आळंदी येथील विश्वनाथ शास्त्री जोशी गुरुजी, नगरमधील महेशजी रेखी गुरुजी, त्यानंतर श्री श्री विद्यास्वामी वेरूळ येथील स्वामी पण येणार आहेत आणि त्याबरोबर तुळशीराम महाराज सरकटे ओतूर, पांडुरंग महाराज येवले, सरस्वती मातेचं मंदिर आणि सर्व समाजातील विविध मान्यवर येऊन त्या ठिकाणी भूमिपूजनास कार्यरत राहणार आहेत. आपण जी संस्कृती, भारतीय हिंदू संस्कृती आहे ही अनादिकालापासून आहे. या संस्कृतीमध्ये वेद, तत्व, पुराण, शास्त्र, उपनिषद ह्या संस्कृतींचा हा जो एक गाभा आहे, त्या गाभामध्ये आपण वेद ही संस्कृती केलेला आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला यजुर्वेदाचं पूर्ण ज्ञान देण्यासाठी आराधना ज्ञानपीठ ट्रस्ट आपण हे स्थापन केलेलं आहे. ह्या ज्ञानपीठाच्या ट्रस्टमधून आपण सर्व विद्यार्थ्यांना एक यजुर्वेदाचं पूर्ण ज्ञान म्हणजे संहिता, पद, क्रम, घन, अष्टविकृतींमध्येच ज्ञान, तसं संस्कृत भाषेचं मूळ ज्ञान. आजकाल जो समाज आहे जो संस्कृतला घाबरतो, त्यामुळं आपण संस्कृतमधलं त्याचं एक प्रकारचं विशिष्ट ज्ञान म्हणजे संस्कृतमध्ये फोडी करून संस्कृतमध्ये भाषांतर कसं करायचं ह्याचं ज्ञान देणार आहोत आपण. ही विद्यार्थ्यांची हे आपल्याकडे 50 विद्यार्थ्यांची क्षमता असलेली पाठशाळा आपल्याला स्थापन करायची. ह्या विद्यार्थ्यांच्या संस्थेमध्ये मोफत जेवण, मोफत खाणंपिणं सर्वांना आहे. वारकरी शिक्षण संस्था, वारकरींचं सुद्धा शिक्षण द्यायचं आहे. का बरं शिक्षण द्यायचं की त्यांना ज्ञान, यांना एक भजन पूजन आत्मीयचं ज्ञान, संगीताने आत्मीय ज्ञान वाढतं, हे संगीताचं ज्ञान द्यायचं आहे. एक सुसज्ज ग्रंथालय, अजून यज्ञशाळा, गोशाळा इतकं आपल्याला हे करायचं आहे. आणि विद्यार्थ्यांचा हिंदू संस्कृतीचा मूळ तत्वाचा जो गाभा आहे तो इथे आपल्याला शिकवला जाणार आहे. विविध समाजातील स्तोत्र आहेत, मुलं आहेत की त्यांना आजकाल स्तोत्र काय आहेत किंवा एखादी रचना काय, ही स्तोत्राची रचना कोणी केली, कशी केली हे नाही सांगतायत. मग ह्या मुलांना आपण स्तोत्र पठण करणार आहोत. या मुलांकडून इथं जो विद्यार्थी येईल तो विद्यार्थी स्तोत्र पठण करेल, स्तोत्र आपण त्यांना शिकवणार आहोत. पारनेरमधल्या सुपा MIDCत आम इंडिया कंपनीचे कामगार आमरण उपोषणाला बसलेत. इथल्या 64 कर्मचाऱ्यांना विनाकारण कामावरून काढून टाकण्यात आलं. त्या विरोधात हे उपोषण सध्या सुरू आहे. पारनेर तालुक्यातील सुपा MIDC मधल्या आम इंडिया कंपनीतील बेकायदेशीरित्या कामावरून कमी केलेल्या 67 कामगारांना पुन्हा कामावर घेऊन त्यांना कायम करावं यासाठी आम इंडिया या कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ कामगारांनी बुधवारपासून उपोषण सुरू केलंय. आमदार विजय आवटी आणि प्रांताधिकारी संतोष भोर यांनी या प्रकरणी व्यवस्थापनाशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कामगार यांच्या काही मागण्या मान्य न झाल्यानं त्यांनी आमदार विजय आवटी यांच्या ठरावास नाहरकत दर्शवली. यामुळे आमदार विजय आवटी यांनी 3 वाजता उपोषणातून माघार घेतली. आम इंडियामध्ये गेल्या 4 वर्षांपासून तालुक्यातील कामगार काम करत होते. डिसेंबरमध्ये कंपनी व्यवस्थापनानं अचानक 67 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं असल्याची नोटीस प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आली. कामगारांना कामावरून कमी केल्यानं हा वाद चिघळला. कंपनीतून गेले 1.5 वर्षापासून काम करतो. तसेच जे माझ्यासोबत जे कर्मचारी आहेत काम करतात ते कंपनी गेले 3 ते 4 वर्षापासून काम करतात. ज्यावेळेस आम्ही या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी आलो असता कंपनी अधिकारी किंवा मॅनेजर वगैरे ह्यांच्याशी बोलताना ह्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की तुम्ही 6 महिने काम करा, 6 महिन्यानंतर तुम्हाला परमनंट बेसिसवरती कामाला घेतो. आम्ही वेळोवेळी म्हणजे 6 महिने झाल्यानंतर 1 वर्षानंतर आम्ही वेळोवेळी कंपनीकडे कामाची मागणी केली असता अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन न देऊन वारंवार टाळण्याचा प्रयत्न केला व आम्हाला 3 ते 4 वर्ष काम करूनही आमच्या अकाउंटला PF हा कंपनीने अजून देखील जमा केलेला नाही. PF म्हणजे आम्ही याच्यासाठी मग कंपनी सर्व कामगारांनी एकत्र येऊन एक संघटना तयार केली आम्हाला आमचे अधिकार व हक्क मिळण्यासाठी. ज्यावेळेस आम्ही संघटना तयार केली व नगर कामगार कोर्टात केस दाखल केली असता कंपनीने आम्हाला अचानक 52 कामाला फर्स्ट शिफ्टला आम्ही कामावर हजर असता अचानक एक नोटीस लावलेली येऊन तर तुम्हाला आम्ही काम पुरवू शकत नाही व आम्हाला काढून टाकण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही आमचे हक्क व अधिकार मिळवण्यासाठी आमरण उपोषण करत आहोत. जोपर्यंत आम्हाला आमचे हक्क अधिकार मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं धरणे आंदोलन चालू ठेवणार. गेल्या 3 वर्षांपासून काम करत असलेले कामगार अतिशय कमी पगारावर काम करत होते. तर प्रत्येक महिन्यात प्रत्येक कामगाराच्या पगारातून भविष्य निर्वाह निधी जमा न झाल्यानं सर्व कामगारांनी या अन्यायाविरोधात संघर्ष सुरू केला. नोकरी गेल्यानं भवितव्याची चिंता लागल्यानं तरुणांनी उपोषण सुरू केलंय आणि त्यानंतर प्रांताधिकारी संतोष भोर यांनी पुन्हा प्रशासनाशी चर्चा केली. ही कंपनी बहुराष्ट्रीय असून अमेरिकेमधून सर्व अंतिम निर्णय घेतले जातात असं कामगारांचं म्हणणं आहे.
मात्र त्यानंतर प्रांताधिकारी आणि आमदार विजय आवटी आणि कंपनीचे 2 प्रतिनिधी तसंच पत्रकार यांचे 2 प्रतिनिधी घेऊन त्यांच्या समवेत चर्चा केली. तर कंपनीच्या प्रतिनिधींनी कंपनी तोट्यात असल्याचं सांगितलं. तर या कामगारांना 6 महिन्यांसाठी आम इंडिया कंपनीद्वारे सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये काम देण्यात येईल असं कंपनी प्रशासनानं सांगितलं. जर कंपनीला 6 महिन्यात नफा झाला तर पुन्हा सर्व कामगारांना नोकरीवर हजर करून घेण्यात येईल. मात्र कामगारांनी कंपनी प्रशासनाचा ठराव नामंजूर करत आपल्या मागण्यांवर ते ठाम राहिले. कामगारांकडून नेमकं उत्तर येत नसल्यानं प्रांताधिकारी संतोष भोर आणि आमदार विजय आवटी यांनी उपोषणकर्त्यांना शुभेच्छा देऊन तिथून काढता पाय घेतला. या उपोषणस्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. कर्जतमध्ये सोनार गल्लीतल्या महिलांनी पुढाकार घेऊन मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करताना प्रवचन घेऊन नवा आदर्श कार्यक्रम महिलांना दिला. या कार्यक्रमाचं सर्वत्र कौतुक होतं. कर्जत इथल्या सोनार गल्ली इथल्या सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या बचत गटाच्या चळवळीला बळकट करण्याचं मोलाचं काम करणाऱ्या 3 महिलांनी मकर संक्रांतीनिमित्त आयोजित करायच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला अनोख्या पद्धतीनं राबवल्यानं त्याची विशेष चर्चा कर्जतमध्ये होतीये. जयश्री कुलथे, मनीषा वडे, संगीता धारूरकर या 3 महिलांनी कर्जतमधल्या चैतन्य महाराज मठात हळदी कुंकू कार्यक्रमात विविध विषयाची जनजागृती करत महिलांसाठी महिलांचं प्रयोजन आयोजित केलं. ती कापूस होता ना, त्याला कुणीतरी काडी लावली म्हणले, ती कापूस जळाला, ते 500 उंट बी गेले आणि ते सगळंच खागझ त्याच्या डोक्यात पटकनही बसलं की त्याचं चिंतनच बंद झालं. ते म्हणजे मला त्याच्याकडून काय सांगायचंय तुम्हाला सिद्धांत की नको तो विचार करतो आपण. मनात विचार काय करायला पाहिजे, एक देवाचाच विचार करायला पाहिजे. कारण चांगला विचार केला तर आमचे सद्गुरू कायम म्हणायचे, चांगला विचार केला तर अवघड काहीच नाही, खूप सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी आणि शहाणा तो धनी घेतो येते, खूप सोपं आहे म्हणायचे. पण आपण विचार चांगला करत नाही. तसं चांगला विचार काय करायचा, एक देवाचाच करायचा आहे. कारण देवाशिवाय सुख नाही आणि त्याचाच विचार केला तर आपण कारण ह्या गरबीच्या यातना काय थोडा येतो, किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित. कर्जत शहरातीलच सौ लवडे आणि सौ आरडे यांनी महिलांना परमात्म्याची ओळख या विषयावर मंत्रमुग्ध केलं. यावेळी या अनोख्या कार्यक्रमात सर्व बाबींकडे बारकाईनं लक्ष ठेवण्यात आलं होतं. यामध्ये वाण म्हणून छोटी छोटी धार्मिक पुस्तकं वाटण्यात आली. तर महिलांना हळदी कुंकू लावून पान देण्याच्या प्रथेस वेगळेपण आणत कुटलेलं पान यावेळी देण्यात आलं. तर तिळगुळाबरोबर तिळाच्या वड्याही वाटण्यात आल्या. आज दरवर्षीप्रमाणे येणाऱ्या मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाच्या हळदी कुंकवाच्या निमित्तानं सर्व महिलांचं एकत्रीकरण, महिलांच्या सक्षमीकरणाकडे पडत असलेल्या पावलांना अनुसरून आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम नुसता हळदी कुंकू न ठेवता त्याला धार्मिक काहीतरी वेगळं स्वरूप यावं म्हणून आज या ठिकाणी महिलांचं प्रवचन, एक महिला आहे त्यांचंच प्रवचन लबडेताई आणि आरडेताई यांचं आयोजित केलं आणि त्याच्यासाठी आम्हाला चांगल्या पद्धतीनं महिलांचा रिस्पॉन्स मिळाला. वेगळं काहीतरी असावं या दृष्टिकोनातून आम्ही ह्या हळदी कुंकाचं आयोजन केलंय. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. यावेळी घातलेल्या मंडपात विविध घोषवाक्य लावून महिलांचं प्रबोधन करण्यात आलं. यावेळी संगीता धारूरकर यांच्या स्वरूपा या मुलीचा लंगडी स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल आणि तिनं महाराष्ट्रातील संघाकडून उत्तर प्रदेश इथं खेळत 2रा क्रमांक मिळवल्याबद्दल तिचं माजी सभापती मीनाक्षी साळुंके आणि संगीता तोरडमल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या हळदी कुंकवाच्या झालेल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाबद्दल अनेक महिलांनी या तिघींचंही तोंड भरून कौतुक करत समाधान व्यक्त केलंय. प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कर्जत. अकोले तालुक्यातल्या वीरगावात पडलेल्या दरोडा आणि बलात्कार प्रकरणातल्या सर्वच्या सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आला. संगमनेर न्यायालयानं हा निकाल दिला. सबळ पुराव्याअभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यातील विरगाव इथं दरोडा टाकून महिलांवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातून सर्व 6 आरोपींची संगमनेर इथल्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SM भगत यांनी मंगळवारी हा निकाल दिला. विरगाव इथं भिकाजी टेमगिरे यांच्या वस्तीवर 9 जुलै 2012 रोजी पहाटे दरोडेखोरांनी महिलांना जबर मारहाण करत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 10,000 रुपये चोरून 2 महिलांवर अत्याचार केले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी बाबुशा नेहरा काळे, गोरख टसाळू भोसले, संतोष दिनकर पांडत, सुभाष मटक्या उर्फ मटकऱ्या भोसले आणि गणेश भोसले तसंच आदिक अजगन उर्फ अर्जुन काळे यांना अटक केली होती. या खटल्यामध्ये एकूण 32 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत काल 93 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 21 जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बुधवारी 93 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दिनांक 22 फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे. गेल्या 2 दिवसांपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र पहिले 2 दिवस अमावस्येमुळे त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. बुधवारी मात्र एकाच दिवशी 93 इच्छुकांनी हे इच्छुक आणि समर्थकांच्या गर्दीनं जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचा परिसर गजबजून गेला होता. जिल्हा बँकेच्या आवारात, यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहाच्या आवारातही दुपारपर्यंत प्रचंड गर्दी होती. संस्थेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होतीये. सर्वसाधारण वर्गाच्या 16, महिलांच्या 2, अनुसूचित जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास वर्गाच्या आरक्षित वर्गासाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे 21 जागा आहेत. संस्थेची एकूण सभासद संख्या 10,000 असून शुक्रवारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात येणार आहेत. प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी सहकार मंडळ आणि सर्व विरोधकांचे एकत्रित परिवर्तन मंडळ या 2 प्रमुख प्रतिस्पर्ध्यांमध्ये या निवडणुकीची चुरस आहे. संस्थेत गेल्या 11 वर्षापासून कचरे यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी मंडळाची सत्ता आहे. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी एक हाती सत्ता मिळवली होती. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. श्री क्षेत्र कोरठण खंडोबा इथे मंदिर परिसर विकासाच्या नावाखाली तिथले पुजारी, वाघे मुरळी आणि इतर मानकऱ्यांना गावाबाहेर काढण्याचा घाट घातला जातोय. या विरोधात आता भक्त मंडळींचं जनमत विश्वस्तांविरुद्ध एकवटत आहे. प्रति जेजुरी समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोरठण खंडोबा देवस्थानात सुधारणांच्या नावाखाली देवस्थानचे विश्वस्त पुजारी, वाघे, मुरळी आणि इतर मानकऱ्यांच्या गावात मानानं जगण्याचा हक्क हिरावून घेतलाय. गावात या देवस्थानच्या गडालगत असलेल्या मालमत्ता खाली करून घेण्याच्या प्रयत्नात ग्रामपंचायतीला हाताशी धरून त्यांचं वीज, पाणी तोडून त्यांची घरं खाली करून ती जागा भुईसपाट करण्याचं सत्र सुरू करण्यात आलंय. कोरठण खंडोबा येथील ग्रामस्थ याला विरोध करून आता थकलेत. कोर्ट कचेऱ्या करण्याची त्यांची ताकदही नाहीये आणि जर असा कोणी प्रयत्न केलाच तर त्याला गावातील गुंडांच्या आधारे धडा शिकवला जातो. त्यामुळे या देवस्थानच्या सर्व सेवेकरांना विश्वस्तांचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय. नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा येथील हे विशाल मंदिर प्राचीन भारताची साक्ष देणारं. या मंदिरात पिढ्यानपिढ्या पूजा अर्चा करून देवाची सेवा करणारे हे क्षीरसागर कुटुंब मंदिरातून बाहेर काढण्यात देवस्थान यशस्वी ठरलं. पण या कुटुंबाचा गावात राहण्याचा हक्क देखील हिरावून घेतला जातोय. याच क्षीरसागर कुटुंबातील एका वेडसर महिलेकडून या मंदिराची आणि त्यांच्या मालकीची एकूण 50 एकर जागा देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी लिहून घेतली. ही घटना 1995 साली घडली. ही बाब जेव्हा क्षीरसागर यांना समजली तेव्हा वेळ निघून गेली होती. परंपरेने आलेली सेवेकरी येते, काही वाघे मंडळी सेवा करणारी, पूजा आरतीला आम्ही पूजेला असतो ते आरतीला वाजवायला असतात. धनगर समाज जो आहे त्यांचा परंपरेनुसार देवापुढं लंगर तुटला जातो त्यांचा मान. आणि असे लोक आम्ही बुवा एक सोयीच्या दृष्टीने जवळ इथं रांची वस्ती म्हणून आमच्या वाडवडिलांनी त्यांना जवळ केलं. जवळ राहा बुवा तुम्हाला, आम्हाला सोबत होईल, मंदिराचं राखण होईल. त्यांनी हळूहळू सगळेच आमचे हे बक्षीसपत्राच्या आधारे सगळे उद्ध्वस्त करायचे ठरवलं. त्याला काही तरी आम्ही चालवलं आहे पण ते अजून काय आम्हाला न्याय मिळत नाही. तेव्हा हा न्याय आम्हाला शासनाकडून त्यांनी घरं खाली करून घेतात काय, हे काय करतात? हा, घरं JCB लावतात. माझ्या स्वतःच्या घराला JCB लावला, मी मालक असताना माझ्या घराला JCB लावून, आम्ही घरी नसता पारनेला गेलो होतो मी, मग JCB लावून ते घर उद्ध्वस्त करून ते 6 महिने आजही तुम्हाला पलीकडे दिसाल
मठाच्या पलीकडं काय टाकलं, काही विकलं, काही नेलं, त्याचा आम्हाला काही मोबदला नाही, काही नाही. आजही ते एवढं आणि बेगार बनवलं मला. इतर वारसांनी देवस्थानकडे जमीन आणि हक्कासाठी संघर्ष सुरू केल्यानंतर त्यांच्यावर अत्याचार सुरू करण्यात आले. पाहुयात इथले ग्रामस्थ दत्तात्रय कोळेकर काय म्हणतात. मी खंडोबाचा पुजारी, कोरठण खंडोबाचा पुजारी. आम्ही वंशीय परंपराची पुजारी. परिस्थिती अशी झाली, आम्ही लहान होतो. आमच्या वडील 80 साली वारले, माझे वडील. त्याच्यानंतर आमची परिस्थिती हालाकीची होती. इथं देवस्थानचे अध्यक्ष गायकवाड म्हणून त्यावेळेस आले. इथं आल्याच्यानंतर ते म्हणले बा आपल्याला देवाचा विकास करायचा. आमच्या आईला म्हणले ना, आमच्या आईकडून त्यांनी 5 एकरचं इथं बक्षीसपत्र करून घेतलं. आमच्याकडे ते देवाची सनद आहे. सनद असताना त्यांनी आमच्या आईकडून धर्मदायुक्त तिथं नेऊन ठराव घेऊन त्यावेळेस आमची परंपराची ट्रस्ट होती. ते ट्रस्टसुद्धा त्यांनी त्या आमच्या आईची सही घेऊन खोटी सही घेऊन बक्षीसपत्र आणि ती सही घेऊन ती ट्रस्ट बरखास्त केली. आणि तेच पुरावे कुठं हायकोर्टात जोडले. हायकोर्टात ती स्कीम तयार करून ती हायकोर्टात दाखल केली आणि तो निकाल वंशम परंपरा ट्रस्ट बरखास्त करण्याचा आणला. आणि त्याच्यानंतर त्यांनी आमची ट्रस्ट बरखास्त करून इथं पुढं परिस्थिती अशी झाली का त्यांनी बक्षीसपत्र करून घेतलं. आमचं 498 गट नंबर तिकडं 10 एकर होतं जमीन. ती 35 एकरची जमीन आहे. ते बी जमीन आमची ताब्यात घेतली. आमचं घरही पण त्यांनी नावावर करून घेतलं. आम्हाला इथं राहायला आज परिस्थिती अशी झाली का आम्हाला इथं राहायला जागा नाही राहिली. आमचा म्हणजे उदरनिर्वाहाचा मार्ग आहे तोच सगळा नावावर करून घेतला. आमच्या इकडून बक्षीसपत्र करून घेतलं. त्याच्यानंतर आमची आई फार मानसिक टेन्शनमध्ये आली. त्याच्यानंतर तिचा थोडासा डोक्यावर परिणाम झाला आणि तिने त्याच्यानंतर काही काळाने स्वतः अंगावर राखेल ओतून घेऊन आत्महत्या केली. तिचा शब्द होता का बा आता ही सगळी घरं उद्ध्वस्त झाली, मग ही वाडीतली लोक मला हाणमार करतील किंवा काय करतील असं करून तिला वाटलं बा आता आपल्या जगण्यात काय अर्थ नाही, आपल्या मुलालाही काही राहिलं नाही, आपल्या कुठल्या माणसाला काही राहिलं नाही, म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली. त्यांना कशाची भीती होती? त्यांना भीती तिला हेच वाटलं ना की बा आपल्या मुलाला काही राहिलंच नाही, हे सगळे आपण लिहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर लिहून तर दिलं. दुसरी गोष्ट तिच्याकडूनच आमचं खाली इनामातली 10 एकर ती होती ती घेतली. मंदिरातले अधिकार तिच्या आम्ही वंशम परंपरा विश्वस्त होतो ते अधिकार लिहून घेतला आणि तिथं स्वतः विश्वस्त होऊन बसलेत मंडळी. आज तिथं देवाला येणार उत्पन्न ते विश्वस्तच खात्यात सगळे. देवस्थानानं त्यांची घरं पाडून त्यांना बेघर करण्याचं सत्र सुरू केलंय. घरं खाली करून देताना त्यांना ग्रामपंचायतीमार्फत दुसरं घर बांधून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र वेगवेगळी कारणं काढून त्यांना बेघरच ठेवण्यात आलं. ग्रामपंचायत आणि देवस्थाननं यातच धन्यता मानली. आता देवस्थानचे विश्वस्त मंडळ कायद्याचा बडगा दाखवून माणुसकीच हरवल्याचं दाखवून देते आहे. कोरठण खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया याबाबत व्यक्त केली आहे. 25 घरं नाही त्याच्यामध्ये राहिली. आता त्याच्यामध्ये काही कोळेकर स्वतःच्या जमिनीमध्ये गेले, काही घुले 2 ते स्वतःच्या जमिनीमध्ये गेले. 2 पुजाऱ्यांनी घरकुलं म्हणून रस्त्याच्या खालून घरं बांधून घेतलेली. आता राहिले 3-4 लोक राहिलेले, पण त्यांना सुद्धा स्वतःच्या जमिनी असल्यामुळे त्याने देवस्थानाला त्रास देण्याचं काही कारण नाही. असं कुठल्याही प्रकारचं देवस्थानचं काही धोरण नाही आहे. देवस्थानला 1995 देवीदास क्षीरसागर आणि सुंदरबाई क्षीरसागर या दोघांकडून मंदिर परिसरातली 10 एकर जमीन बक्षीसपत्राने मिळवलेली आणि त्या बक्षीसपत्राची रितसर नोंद होऊन ती ट्रस्ट मिळकत म्हणून रेकॉर्डवरती लागलेली. त्या ट्रस्ट मिळकतीमध्ये देवस्थानचा विकास आणि भाविक भक्तांसाठी सुविधा करण्याचं ट्रस्टचं धोरण आहे. देवस्थानाला मुळातच जागा कमी पडते. त्या ठिकाणी जे काही अडचणी निर्माण होत होते त्यासाठी त्यांना पर्यायी जागा देऊन त्या ठिकाणी ते लोक वास्तव्याला गेलेले ज्यांचे जे जागा रिकाम्या केल्या त्या, आणि बाकीच्यांनी त्या ठिकाणी नवीन बांधकामं काही करू नये, नवीन अडचणी निर्माण करू नये म्हणून त्या ठिकाणी जे काही कोळेकर राहतात आणि जे काही क्षीरसागर आहेत त्यांना कोर्टातून मान्य हुकूम घेतलेले, देवस्थानच्या बाजूने मान्य हुकूम घेतले. खरं तर ग्रामपंचायतीच्या उतार्यावर या कुटुंबियांची नावं आहेत. याचा अर्थ कायद्यानं या सर्वांना इथं राहण्याचा अधिकार आहे. पण या पडक्या घरांची कोणी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तर
तर त्याला दमदाटी केली जात आहे, खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातं. या परिसराची वीज तोडण्यात आली आहे. ग्रामपंचायतीनं वस्तीच अनधिकृत ठरवल्यानं पाणी देण्याचा प्रश्नच नाही असं सांगितलं जात आहे. आम्हाला त्या टाकीत पाणीच येत नाही. ग्रामपंचायतीची विहीर आहे इथं. त्या विहिरीत पाणी तिकडं सोडलं जातं, पाईपलाईनीचं आलेलं पाणी त्या विहिरीत सोडायचं, ती खाजगी वापरलं जाते. पण इकडं टाकीच येत नाही. तर ह्या वाडीकरता कमीत कमी आम्हाला वाडीच्या लोकांना जनावरांना पाणी पिण्याकरता पाणी सुविधा व्हावी अशी आमची एक शासनाकडं मागणी आहे. आमचे 4 भाऊ असताना 2 लोकांना थोडं फॉर करून काही आम्हाला न माहिती होता, इतर वारसांना न माहिती होता, असणाऱ्या क्षेत्राचं बक्षीसपत्र हक्क सोडपत्र असं त्यांना दबावाखाली घेतलं. आणि ते घेतलं कसं, तुम्हाला अमुक करू, तुम्हाला भरपूर संपत्ती देऊ, तुम्हाला पैसे देऊ, आणि त्यांना असं आमिष दाखवून 2-2 गुंठे म्हणता 2-2 हेक्टर लिहून घेतलं. ते पुढं मी त्या मॅटर तहसीलदार, सर्कल, प्रांत ऑफिस, नगर कलेक्टर ऑफिस, आयुक्तापर्यंत गेलो. आमच्या कुठल्याही वारसाची सही नाही त्याच्यावर, फक्त आमच्या आईची आणि एक चुलतेची सही आहे. आमच्या बहिणींच्या सह्या नाहीत. मी अज्ञान होतो त्यावेळेस. अज्ञान पालक असताना हे बक्षीसपत्र झालं कसं, आणि हे बक्षीसपत्र करून घेऊन त्यांनी 18 ते 20 वर्ष झालेत. मला फक्त त्यांनी दमदाटी करून दबाव आणून माझ्यावर चुकीच्या पद्धतीने त्यांनी माझा वापर करून घेतला. आजपर्यंत वाघे मंडळी आहेत, काही हे सगळे धनगर आहेत, आम्ही गुरव आहेत. आम्ही इथं आलोय, कधी आम्हालाही सांगता येणार नाही. आमच्याकडं सनद आहे, देवाच्या पूजा अर्चेची सनद आहे, जमिनीची सनद आहे. आम्हाला तेवढ्या ज्या जमिनी दिल्या, जहागीरदारांनी दिल्या, इंग्रजांनी त्याच्यावर विचार केला, अभ्यास केला, त्याच्या आम्हाला संधी दिल्या. आम्ही ताम्रपत्र दिली. पूजा अर्चा करीत असताना, आम्ही एवढा असताना आज परिस्थिती झाली. हे विश्वस्त मंडळ तयार झालं. मलाही त्यांनी 10 वर्ष विश्वस्त मंडळात ठेवलं होतं. पण विश्वस्त मंडळात ठेवलं असताना तिथं फक्त विश्वस्त म्हणजे फक्त नावाला विश्वस्त आहे. देवस्थानचे पुजारी दत्तात्रय क्षीरसागर, गंगाराम कोळेकर आणि बबन क्षीरसागर यांनी आपल्या प्रतिक्रिया जीवन न्यूजशी बोलताना व्यक्त केल्यात. प्रति जेजुरी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा इथे देवस्थान विश्वस्त मंडळ मनमानी कारभार करून परिसराच्या विकासाच्या नावाखाली तेथील रहिवाशांवर अत्याचार करत आहे. देवस्थानचे पुजारी वाघ्या, मुरळी आणि इतर मान असलेल्या विविध जातींच्या लोकांना विश्वस्त मंडळ गावाबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या मालकीच्या जागेवर बुलडोजर फिरवून काही पुजाऱ्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीनं त्यांना घरकुल योजनेतून खुल्या देण्याचं कबूल केलं होतं, मात्र अद्यापपर्यंत त्यांना घरं मिळालीच नाही आहेत. मीनाताई वाघे या मुरळी महिलेनं जीवन न्यूजकडे आपली प्रतिक्रिया दिली आहे. 25 वर्ष झाले जवळजवळ मी इथे माझ्या वडिलांकडे. त्यामुळे मग आता ते वडिलांची खोली असल्यामुळे त्यांच्यामध्येच राहते. 2-3 वेळा मला ते घरकुल आलं, पण ते घरकुल पण काय मंजूर झालं नाही. बरं, घरकुल मंजूर झालं तर मग त्यात जागा नाही. त्यामुळं मग आतापर्यंत काय आम्हाला जागा नाही, खोल्या पण नाही. पडलाय पण ते घर म्हणते तर खर्च पाण्यात जाणार तुमचा, जरी उद्या तुम्ही खोली गेली बांधली तरी. का बरं? मग आता ते जर जागा देते नाही त्यामुळं आम्हाला घर बांधता येत नाही. आम्ही त्या खेळपाटामध्ये राहतोय. आता तिथं काय, तिथं जनावर नाही राहायची, तिथं आम्ही राहतो. काय म्हणतात ते, जर घर बांधलं तुम्ही तर काय करू? आता घर बांधलं ते काय म्हणणार आहे ते, पण आता जर बांधकामाला सुरुवात केली तर ते लोक म्हणतात बांधकाम करायचं नाही. मग आता कसं काय करायचं? गावात मंदिर सवर्णांच्या ताब्यात असून इतर अल्पसंख्याक मागासवर्गीय जातीच्या लोकांवर अन्याय केला जातोय. गडाखालील जमिनीवर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला आणि सरपंचाला हाताशी धरून खंडोबा देवाचं नाव लावण्यात आलंय. त्या आधारे इथल्या 25 घरांना अनधिकृत ठरवून त्यांची वीज, पाणी तोडण्यात आलंय आणि एक एक करून घरं पाडण्याचं सत्र देवस्थानं सुरू केलंय. आता हे रहिवासी न्याय मागतायत. त्यासाठी तहसीलदार, कलेक्टर, पोलीस यांच्या कार्यालयात ते चक्रा मारतायत, पण त्यांचं म्हणणं कोणीच ऐकत नाहीये. शासनाकडे जात मागतोय, कारण शासन शेवटी सगळ्यांचा मायबाप. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून योग्य तो सामान्य लोकांच्या राहण्याचा प्रश्न आहे, घराचा प्रश्न आहे. शासनानेच असा जी.आर. काढलाय की 2000ची झोपडपट्टी असेल तर ती अधिकृत करण्यात यावी. हे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहेत. आणि मूळ मालक असताना जर एखाद्याच्या दबावाखाली येऊन गैरकानूनी पद्धतीनं जर नोंदीत फेरबदल करत असेल तर शासनाने आमच्या नोंदी दुरुस्त करून जे कोणी हे कृत्य केलं असेल त्याला विशिष्ट पद्धतीनं दंडनीय कारवाई करावी. आणि हे करत असताना इथली जी रहिवासी मंडळी, कोण सामान्य कुटुंबातले सगळे आणि एका विशिष्ट व्यक्तीच्या दबावाला बळी पाडणारे, हे होत असताना त्यांनी 2000मध्ये
क्षीरसागर मंडळीने जे बक्षीसपत्र दिलं त्याचा आधार घेऊन किंवा काय त्याचं त्यांचं म्हणण्याचा उद्देश आहे. तसं आम्हाला जे उत्तर दिलं ग्रामपंचायतने त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा आधार नाही. म्हणजे मनमानी पद्धतीनं अधिकाऱ्यांना दबाव वापरून मूळ मालकांवर काटा मारून मूळ मालक खंडोबा देव केलं आहे आणि जे मूळ मालक होते सदरी त्यांना भोगवटदारमध्ये टाकले गेले. ते करत असताना ग्रामपंचायत का आम्ही विचारणा केली, हे जर चुकून झालं असेल तर याची दुरुस्ती करून द्या. ते आज म्हणतात खंडोबा वस्ती नेमकी कुठे याची आम्हाला शहानिशा चौकशी करावी लागेल. नेमकं आम्ही पिंपळगावमध्ये की पिंपळगावच्या बाहेरही अजून आमच्या ग्रामपंचायतलाच माहीत नाही अशी परिस्थिती आहे आजची ग्रामपंचायतची आमची. असं असताना त्यांनी आम्हाला टाळटाळीची उत्तरं दिली. एका विशिष्ट व्यक्तीमुळं म्हणा किंवा त्याच्या दबावामुळं म्हणा. आणि आजही जर कोणी त्याच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तर वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर दबाव आणणे, काही ना काही त्याच्यावर कुरघोडी करणे, केसेस भानगडी करणे आणि त्यामुळं सामान्य माणसं या गोष्टीला कंटाळतात किंवा घाबरून राहतात. म्हणून पुढं कोण येत नाही. नाही घेतले त्यांनी सांगितलं बघ इथं बांधू नका, आता पडायला लागले लेकरबाळी ठेवायची कुठं आपण निवारे करता आम्ही ते झालं. पण तुम्हाला घर देतो असं काहीतरी सांगितलं होतं ना. त्यांनी सांगितलं बघ तुम्हाला आम्ही इथं जागा देतो तिथं जागा देतो. नंतर मला एक पॉइंटिंग करायला सांगितली. मी तिथं शेळ्यावर पण पॉइंटिंग केली. पॉइंटिंग केल्यानंतर मला म्हणले बाबा शिंदे तुम्हाला परत आम्ही दुसरीकडे जागा देतो. नंतर मी म्हणलं बाबा आता घरकुलाला मला जागा द्या. म्हणजे आता तुम्ही घ्या. आता आम्ही वारी मागून खाणार म्हणले आम्ही कुठं घेणार. तुमच्या दारात जाऊन आठवभर दाणे गोळा करणार आणि त्याच्यावर कसा निर्वाह चालणार आम्ही लेकरबाळांचा. कशी जागा घेणार. कोण फुकट जागेमध्ये आपल्या बांधून देऊ शकत नाही ना. तेव्हा आम्ही भूमी लोक आम्हाला आमची एवढी मागणी किंवा आम्हाला कुठंतरी नाही तर पर्याय मग आत्महत्येचे दुसरे विषयच नाही काय. जागा असेल तर काय करा तुम्ही सांगा ना. दुसऱ्या गेला कळ घरात कुठं राहून देऊ शकत नाही. दुसऱ्या जागेत कोणी बांधून देऊ शकत नाही. बरं आमच्या बाबाची इस्टेट कुठं जमीन नाही काय नाही पर्याय काय त्याला. या ग्रामस्थांच्या हेलपाट्यानं या प्रशासकीय अधिकारी कार्यालयांच्या उंबरे झिजले असतील. पण त्यांचं म्हणणं कोणीच ऐकत नाहीये हेच काय ते दुर्दैव म्हणावं लागेल. संपादक मकरंद घोडकेंसह उद्धव काळापहाड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कोरठण खंडोबा, पारनेर. यानंतरही आपण काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, बघत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरिपेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरिपेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम तेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स. 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये. त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोड वरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरिपेठे ज्वेलर्स, आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची. सफर करा युरोपची. बंपर बक्षीस 2 व्यक्तींकरिता युरोप टूर किंवा 10 तोळे सोनं. दुसरे बक्षीस बँकॉक, थायलंड, पटाया टूर किंवा 20 ग्रॅम सोनं किंवा 1 व्यक्तीकरिता उमरा टूर. तिसरे बक्षीस 2 व्यक्तींसाठी जम्मू काश्मीर टूर किंवा 10 ग्रॅम सोनं आणि याच बरोबर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर कमीत कमी 1000 रुपयांच्या पुढील खरेदी करिता वातानुकूलित वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन, मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर. फर्स्ट इम्प्रेशन
एक विश्वासाचे परिपूर्ण दालन, पुरुषांसाठी परिपूर्ण शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, डिझायनर कुर्ता, शर्ट, ट्राउझर, टी शर्ट, जीन्स, सूटिंग, शर्टिंग, बनारसी शालू, दुल्हन साडी, लाचा, घागरा, कॅटलॉग साडी, प्रिंटेड साडी, वर्क साडी, ट्रॅडिशनल डिझायनर साडी, जयपूर हँडवर्क साडी, कलकत्ता हँडवर्क साडी व डिझायनर साडी आणि सुरतच्या ब्रँडेड साड्या, लेडीज ड्रेस मटेरियल, सुरत, कलकत्ता, जयपूर, दिल्ली, अहमदाबाद येथील कॉटन, जॉर्जेट, सिफॉन, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क, इटालियन सिल्क, नेट, मटेरियल वर्क, साधे ड्रेसेस, तरुण मुलींसाठी वेस्टर्न ड्रेसेस, लहान मुला मुलींसाठी फॅशनेबल नवीन डिझाईनचे रेडीमेड ड्रेसेसचे विविध प्रकार, तसेच सुगंधी अत्तर आणि ॲक्सेसरीज फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. संपूर्ण कुटुंबासाठीचे परिपूर्ण वस्त्रदालन, फर्स्ट इम्प्रेशन. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची. सफर करा युरोपची. फर्स्ट इम्प्रेशन, तांबोळी टॉवर, नालबंद खुंट, करसेटजी रोड, अहमदनगर. फर्स्ट इम्प्रेशन. समृद्धी, समृद्धी फॅमिली शॉपिंग. समृद्धीची आपल्या शहरात यशस्वी घोडदौड. इंडियाज नंबर 1 ब्रँड इन अनब्रेकेबल प्लास्टिक प्रोडक्ट. प्लास्टिक गमेल्यांची अप्रतिम रेंज. दुधाचे कॅन, टब, क्रेट, टेबल, खुर्च्या, स्टूल, रॅक आणि स्टँड उपलब्ध. बकेट, घागर, जग, सुपली, डस्टबिन, मग, घमेला, ड्रम, स्टूल, कॅन, क्रेट आणि यासोबत 200 पेक्षा जास्त उत्पादनं. स्टेनलेस स्टीलच्या भांड्याचीही रेंज. एकदा अवश्य भेट द्या आमच्या समृद्धी शॉपीला. समृद्धी फॅमिली शॉपी, टेलिफोन MG रोड, अहमदनगर. सोबत रिच अँड ब्युटिफुल संस्कृतीचे प्रोडक्ट. समृद्धी फॅमिली शॉपी, हर पल आपके साथ. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भिंगार इथल्या माळगल्लीतल्या बालांगण अंगणवाडीत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांनी शिक्षक आणि पालकांना भारावून सोडलं. या अंगणवाडीच्या संचालिका सौ वैशाली एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मी सौ वैशाली अशोक एकबोटे. 2005 सालापासून ही शाळा मी चालवते आहे. सुरुवातीला जेमतेम 20 मुलं होती. त्यानंतर हळूहळू वाढत आता 40पर्यंत पटसंख्या गेलेली आहे. इतर शाळेपेक्षा वेगळा म्हणजे इथे मी फार अभ्यास लेखनाला जोर देत नाही. शिकवते पण आग्रह करून आलंच पाहिजे असं मी जबरदस्ती करत नाही. तरीसुद्धा मुलांना वर्षाच्या शेवटी संपूर्ण अक्षर ओळख, अंक ओळख, 1 ते 30 उजळणी, A to Z आणि 1 to 30 एवढं सगळं तोंडपाठ म्हणता येईल. या शाळेत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. वेगवेगळे नाच गाणे शिकवले जातात. महिन्यानुसार प्रत्येक महिन्यातले सण आम्ही इथे साजरे करतो. यात आषाढीच्या दिंडीपासून जी सुरुवात होते ती दिव्याची अमावस्या, नागपंचमी, राखी पौर्णिमा, बैलपोळा, गणपती उत्सव, दसऱ्याचा भोंडला, दिवाळीचा फराळ, बाहुलीचं लग्न, नाताळ आणि गॅदरिंगच्या त्याच्या डिसेंबरच्या 22 ते 28 तारखेपर्यंत राष्ट्रीय क्रीडा सप्ताह असतो. यामध्ये आम्ही या लहान मुलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतो. त्याच्यात मैदानी स्पर्धांमध्ये लंगडी, बेडूक ह्या स्पर्धा येतात. स्मरणशक्तीसाठी त्यांना 5 वस्तू दाखवून त्या त्यांनी झाकल्यानंतर पुन्हा पूर्ण सांगायच्या आहेत असं बुद्धी वाढण्यासाठी ही स्पर्धा घेतो. पाठांतर होण्यासाठी 1 ते 10 पूर्ण सलग म्हणता आलं पाहिजे ही स्पर्धा घेतो. अशा वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही इथे घेतो. हे आमच्या शाळेचं वेगळेपण आहे. यानंतर इतर शाळांमध्ये जो रोजच्या रोज खाऊ दिला जात नाही तो आमच्या शाळेत आम्ही रोज थोडंसं का होईना वेगवेगळ्या खाऊ. त्यामध्ये
ताजी फळं, शेंगदाणे गूळ, खोबरं गूळ, सॅलडमध्ये काकडी, गाजर, लाल टोमॅटो हे सगळं आम्ही त्यांना छोट्या वाटीमध्ये देत असतो. खजूर ह्याचा फायदा असा होतो की घरी मुलं हे पदार्थ खात नाहीत, ते इथे सगळ्यांच्या बरोबरीने खायला शिकतात. हा पालकांनी दिलेला अभिप्राय आहे. त्याच्यानंतर खूप मुलं बोलायला भीत नसतात, ती शाळेत येऊन बाईंच्या अखंड गडबडीमुळे खूप बोलायला शिकतात. त्याच्यानंतर आपल्या शाळेत उपलब्ध असलेला ध्वनिक्षेपक याच्यामुळे सगळ्या मुलांना सभाधीनपणा येण्यासाठी स्नेहसंमेलन हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम शाळेतर्फे साजरा केला जातो. अशी ही माझ्या शाळेची परिचय घेण्याची संधी श्री स्वप्नील जोडगे यांनी मला दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. यानंतर पाहूयात जीवन न्यूजचं खास सदर जीवन फोटोज. या कार्यक्रमासाठी आपणही आपले फोटो आम्हाला पाठवू शकता किंवा makrandaghodke@gmail.com याच्यावरती मेल करू शकता. आम्ही निवडक फोटोंना प्रसिद्धी देऊ. हरियाली संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित युवा जागृती अभियान अंतर्गत नृत्य स्पर्धेत रेणवीकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्त्री शक्ती प्रदर्शन या नृत्य आविष्कारास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. नृत्य कलाकारांसमवेत मुख्याध्यापिका सौ अंजना गायकवाड आणि शिक्षक वृंद, छायाचित्रकार अर्जुन कुलकर्णी. मनपाने कायनेटिक चौकात तातडीने सिग्नल बसवण्याची मागणी महापौर आमदार संग्राम जगताप यांना कायनेटिक चौकातील विविध वसाहतीच्या वतीने देताना प्रमोद कुलकर्णी, रियाज शेख, संतोष चाबुटे, आनंद बडे, योगेश उपाध्ये, ललित पाटील, मुकेश उपाध्ये, अमोल केदार, मनोज नन्नावरे, रोहित गोंगाटे इत्यादी समेत नगरसेवक अजिंक्य बोरकर आणि संभाजी पवार, छायाचित्रकार सिद्धार्थ दीक्षित. मकर संक्रांतीच्या औचित्य साधून बालिकाश्रम रोड, पाठकमाळा येथील प्रेरणा महिला मंडळाच्या सदस्यांनी समाजातील महिलांना भाजी बाजारासाठी पर्यावरण पोषक कापडी पिशव्यांचे वाण दिले. या प्रसंगी डॉक्टर सौ अश्लेषा भंडारकर, हेमलता कुंडलिक, मनीषा उबाळे, पूनम हिंगणगावकर, अर्चना येवले, सविता सावंत, मेघा शहाणे इत्यादी. छायाचित्रकार सुरेश मैड. प्रणव हॉस्पिटलच्या आयसीयूएस सेंटर विभागाचे उद्घाटन करताना श्री इंद्रभान डांके, समवेत डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, नगरसेवक सुनील कोतकर, डॉक्टर प्रशांत महांडुळे, डॉक्टर सौ शारदा महांडुळे, डॉक्टर मनोज मगर इत्यादी. निमळक येथील म्हस्के पाटील पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी मार्गदर्शन करताना महापौर आमदार संग्राम जगताप, या प्रसंगी पुण्याचे विक्रीकर आयुक्त डॉक्टर सुधीर खेडेकर, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, व्याख्याते प्राध्यापक मारुती शेळके, सिनेट सदस्य शिवाजी साबळे, सरपंच विलासराव लामखडे, प्रशांत कल्लापुरे, मुख्याध्यापक मचिंद्र म्हस्के इत्यादी उपस्थित होते. जिल्हा ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने पालकमंत्री राम शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना तालुकाध्यक्ष भगवान ठोंबे, समवेत उपाध्यक्ष दीपक शिंदे, सचिव बोरकर, अंबादास कोकाटे, रावसाहेब आढाव, रावसाहेब गायकवाड इत्यादी. छायाचित्रकार सुरेश. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. शहर आणि जिल्ह्यातल्या ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. नमस्कार.